मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत 10 मिनिट्स रूल शेअर करणार आहोत आणि आम्ही तुम्हाला अशा 10 मॉर्निंग हॅबिट सांगणार आहोत ज्याला तुम्ही रोज फक्त 10 मिनिटांसाठी फॉलो केले तर तुमचा ब्रेन पॉवर इम्प्रूव्ह होऊन जाईल। या हॅबिट्समुळे तुम्ही दिवसभर लेझी फील करणार नाहीत, तुम्ही प्रोक्रॅस्टिनेशनच्या सवयीतून बाहेर निघू शकाल आणि तुम्ही फिजिकली आणि मेंटली हेल्दी फील कराल। जर तुम्ही सर्व सवयी एकत्रित फॉलो करू इच्छित असाल तर खूपच छान, पण असे करणे गरजेचे नाही। तुम्हाला फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आहे आणि त्याच हॅबिट्सला निवडा ज्या फॉलो करणे तुम्हाला बेस्ट वाटतात। तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कोणत्या हॅबिट्स तुम्ही फॉलो करणार आहात। तर चला सुरुवात करूया। नंबर 1, ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की आपल्या ब्रेनमध्ये 70% पाणी असते आणि जर दिवसभरात आणि सकाळी उठल्याबरोबर गरजेनुसार पाणी पिले तर हेच पाणी आपल्याला आणि आपल्या ब्रेनला एनर्जाइज करू शकते। खरे तर होते असे की निरंतर 7-8 तास झोपेच्या दरम्यान पाणी न पिल्यामुळे आपला ब्रेन आणि बॉडी डिहायड्रेशनच्या स्टेटमध्ये जाते आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या रिसर्चनुसार डिहायड्रेशनमुळे आपले ब्रेन सेल ड्राईव्ह होतात, ज्यामुळे तुम्ही सकाळी लेझीनेस, डोकेदुखी, थकवा आणि फ्रस्ट्रेशन फील करता। तर मित्रांनो, यासाठी झोपेतून उठता क्षणी 1 किंवा 2 ग्लास पाणी नक्की प्या। असे केल्याने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम बूस्ट होईल आणि हे पाणी तुमच्या बॉडीतून टॉक्सिनला नष्ट करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी मदत करेल। तुम्ही या पाण्यात लेमन देखील ऍड करू शकता, जे की तुमच्या इच्छेवर आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवा की हे पाणी तुम्हाला खूप आरामाने सावकाश प्यायचे आहे। आणि आम्ही तुम्हाला एक बोनस टिप देऊ इच्छितो ज्याला आम्ही देखील फॉलो करतो, आणि ती ही की तुम्ही एका कॉपरच्या म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये रात्री पाणी ठेवून सकाळी रिकाम्या पोटाने 1 किंवा 2 ग्लास पाणी पिल्याने याचे खूप फायदे होतात। असे करणे तुम्हाला सुटेबल वाटत असेल तरच करा, नाहीतर तुम्ही नॉर्मली बॉटलमधून देखील 1 किंवा 2 ग्लास पाणी पिऊ शकता। नंबर 2, मेक युअर बेड। मित्रांनो, ॲडमिरल विल्यम एच मॅकरेव्हनने आपल्या ड्युटी हॉस्टेजच्या स्पीचमध्ये म्हटले होते, जर तुम्ही जगाला बदलू इच्छित असाल तर सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या बेडला व्यवस्थित करण्यापासून करा। इवन डेव्हिड गॉगिन्स, ज्यांना जगातील वन ऑफ द टफेस्ट मॅन म्हटले जाते, ज्यांची कार्ड हर्ट मी बुक समरी रिसेंटली आम्ही कुकू एफएमवर ऐकली आहे, ज्यात आम्ही शिकलो की इवन डेव्हिड गॉगिन्सला देखील आपल्या जुन्या लुजर सेफला सोडून लाईफला इम्प्रूव्ह करायचे होते। त्यांनी देखील त्यांच्या सकाळची सुरुवात स्वतःच्या बेडला आवरण्यापासून केली। याच्या पाठीमागे एक सायकोलॉजिकल रिझन आहे, याला मिलिटरीमध्ये देखील फॉलो करून घेतल्या जाते। खरे तर सकाळी आपले बेड व्यवस्थित करणे कोरिलेट करते डिसिप्लिनला। सकाळी आपल्या बेडला व्यवस्थित केल्याने आपल्या माइंडला सिग्नल मिळतो की तुम्ही तुमच्या दिवसभरातील पहिला टास्क पूर्ण केला आहे, आणि असे केल्याने तुमच्या दिवसभरातील इतर कामांना पूर्ण करण्यासाठी मोटिवेशन मिळते। ही एक सवय तुमच्यावर सबकॉन्शियली आणि सायकोलॉजिकली इम्पॅक्ट करते। नंबर 3, लिसन म्युझिक। तुम्हाला माहित आहे का की तुमचा म्युझिक टेस्ट तुमची पर्सनॅलिटी शो करतो, आणि काही वेळा एखाद्या विशिष्ट प्रकारचे म्युझिक ऐकल्याने तुमच्या मूडला किंवा तुमच्या पूर्ण दिवसाला चांगले किंवा वाईट बनवू शकतो। जसे की तुम्ही सॅडनेसमध्ये सॅड सॉन्ग ऐकून सॅड मूड एक्सपिरियन्स केला असेल, किंवा पार्टीमध्ये लाऊड आणि एनर्जेटिक सॉन्ग ऐकून एनर्जाइज फील केले असेल। ते यामुळे की यामागे एक सायकोलॉजिकल रिझन आहे, ते हे की म्युझिकनुसार आपला मूड चेंज होतो। त्यामुळे तुम्ही जर दिवसाच्या सुरुवातीला फक्त 10 मिनिटे कोणतेही काम, पॉझिटिव्ह, चांगले इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग ऐकाल तर असे केल्याने तुम्ही त्या म्युझिकनुसार काम, पॉझिटिव्ह, हॅपी किंवा मोटिवेट फील कराल। पण तुम्ही सकाळी रॉक म्युझिक, ॲग्रेसिव्ह म्युझिक किंवा लाऊड म्युझिक ऐकू नका, तर तुम्हाला एखादे चांगले सॉन्ग, काम म्युझिक किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकायचे आहे। इतर रॉक, हिपहॉप किंवा इतर कोणतेही म्युझिक तुम्ही दिवसाच्या इतर वेळी ऐकू शकता, पण सकाळी सकाळी ऐकू नका। नंबर 4, रीड समथिंग इन्स्पायरिंग। जर तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला इन्स्पायर, मोटिवेटेड आणि पॉझिटिव्ह माइंडसेट हवा असेल तर बेस्ट वे हा आहे की तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला काही सक्सेसफुल आणि इन्स्पायरिंग लोकांचे विचार वाचावेत, जे की तुम्ही त्यांच्या बुक्स किंवा आर्टिकलमधून वाचू शकता। गरजेचे नाही की तुम्ही सकाळी 1 तास पुस्तक वाचावे। जर तुम्हाला वाचन करायला आवडत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही जर फक्त 10 मिनिटे जरी चांगले काही वाचन केले तरी तुमचा माइंडसेट दिवसाच्या सुरुवातीला चांगला होऊन जाईल। खरे तर प्रत्येक पुस्तकाचा प्रत्येक चॅप्टर इन्स्पायरिंग नसतो। मित्रांनो, याला सोपे करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक बुक सजेस्ट करत आहोत, जी आहे डॉक्टर रॉबर्ट एच शुलरची बुक लाईफ चेंजर्स, ड्रीमर्स अँड डूअर्स। यात बरेच चॅप्टर आणि स्टोरीज 1 किंवा 2 पेजेसमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही डेली एक नवीन स्टोरी वाचू शकाल, आणि 1 किंवा 2 पेजेसमध्ये स्टोरी पूर्ण झाल्यामुळे तुम्ही सहज दररोज 10 मिनिटात कोणतेही चॅप्टर वाचून पूर्ण करू शकाल। या सर्व स्टोरीज खूप इन्स्पायरिंग आहेत, ज्या तुम्हाला मॉर्निंग मोटिवेशन देण्यासाठी पुरेशा आहेत। नंबर 5, डीप ब्रीथिंग। बऱ्याच लोकांना 10 मिनिटे देखील मेडिटेशन करणे किंवा आपल्या माइंडला शांत करणे अवघड असते, पण डीप ब्रीथिंग करणे सर्वांना सोपे जाते। म्हणून तुम्हाला सकाळी 10 मिनिटांसाठी डीप ब्रीथिंग करायची आहे, म्हणजे ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट करून दीर्घ श्वास घ्यायचा आहे। याचे खूप फायदे आहेत, जसे तुम्ही कामनेस आणि पीस फील कराल, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होईल, स्ट्रेस, अँगर, एन्झायटी कमी होईल,
सोबतच एनर्जी लेवल बूस्ट होईल. आणखी बरेच फायदे आहेत. जर तुमचा माइंड पूर्ण दिवसभर स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटीमध्ये राहत असेल आणि तुम्हाला फोकसची कमी वाटत असेल तर तुमच्यासाठी डीप ब्रीथिंग फायद्याची राहील. याचे मेंटली आणि फिजिकली दोन्ही एरियामध्ये फायदे आहेत. या डीप ब्रीथिंग एक्सरसाइजला तुम्ही इंटरनेटच्या मदतीने शिकू शकता. नंबर 6, मूव्ह युअर बॉडी. ऑर्थोपेडिक सर्जन गेन जी सी म्हणतात की काही वेळ चांगले स्ट्रेचिंग करणे आपल्या बोन्स आणि जॉईंटच्या इंजुरीच्या चान्सेसला कमी करते. तुमची मसल ग्रो होते, मसल पेन कमी होतो. सोबतच ब्लड प्रेशरसाठी देखील हे चांगले आहे आणि ब्रेनला ऑक्सिजन पोहोचविते. जर तुम्ही पूर्ण दिवसभर लेझीनेस फील करत असाल, बॉडी पेन फील करत असाल तर फक्त 10 मिनिटाची स्ट्रेचिंग याला कमी करण्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकते. जर तुम्ही सकाळी उठून फक्त 10 मिनिटासाठी प्रॉपर स्ट्रेचिंग करता ज्यामध्ये तुमच्या बॉडीचा प्रत्येक पार्ट व्यवस्थित स्ट्रेच होत असेल तर तुम्ही पूर्ण दिवसभर फ्लेक्झिबल आणि ॲक्टिव्ह फील कराल. नंबर 7, टेक सनलाईट. प्लॅन, ट्रीज किंवा इतर प्राण्यांप्रमाणेच आपण ह्युमनसाठी देखील सनलाईट घेणे खूप गरजेचे आहे. सनलाईट आपल्या मूडला इफेक्ट करण्याबरोबरच आपल्याला व्हिटॅमिन डी देते आणि आपल्या ब्रेनमध्ये सेरोटोनिन नावाच्या केमिकल प्रोडक्शनला इन्क्रीज करते, ज्याला हॅपी हार्मोन्स देखील म्हटले जाते. सोबतच सूर्यकिरण आपल्या ब्रेनच्या जनरल कॉग्निटिव्ह फंक्शनला देखील पॉझिटिव्ह वेमध्ये इफेक्ट करते, जे की आपल्या मूडला स्टेबल ठेवण्यासोबतच इम्प्रूव्ह देखील करते. जर तुम्ही तासनतास एकाच जागी किंवा रूममध्ये असाल तर असे करणे तुमच्या सर्केडियन रिदमला खराब करू शकते, ज्यामुळे तुमच्या डिप्रेशन, सॅडनेस आणि लेझीनेसचे चान्सेस वाढू शकतात. पण तुम्ही या सर्वांना अवॉइड करू शकता फक्त 10 मिनिटे सनलाईट घेऊन. नंबर 8, टेक कोल्ड शॉवर. जर हिवाळा नसेल तर सकाळी थंड पाण्याने आंघोळ करणे तुम्हाला पूर्णपणे जागविण्यासाठी आणि लेझीनेस संपविण्यासाठी फायदेशीर उपाय आहे. असे केल्याने तुम्ही मेंटली फ्रेश फील करता आणि तुमचा एनर्जी लेवल बूस्ट होतो. त्यामुळेच याला वर्ल्ड वाईड बरेच प्रोडक्टिव्ह कोच प्रमोट करतात. कारण रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की कोल्ड शॉवर घेतल्याने आपल्या शरीरातील व्हाईट ब्लड सेल्सच्या संख्येत वाढ होते आणि याच व्हाईट ब्लड सेल्स आपल्या बॉडीला आजारापासून आणि जर्म्सपासून वाचवतात. पण वर्ल्ड वाईड काही मोस्ट प्रोडक्टिव्ह लोकांचा कोल्ड शॉवर घेण्यामागचा एकच पर्पज असतो, तो म्हणजे जास्त एनर्जाइज बॉडी, मूड आणि माइंड. नंबर 9, प्लॅन युअर डे. तुम्हाला वाटते का की तुमचा दिवस तुमच्या इच्छेनुसार जावा? तर तुम्ही डे प्लॅनिंगची हॅबिट रोज फॉलो करा. यासाठी तुम्ही दररोज 10 मिनिटं द्या तुमच्या दिवसाला प्लॅन करण्यासाठी. असे केल्याने तुम्ही कोणतीही गोष्ट किंवा कोणताही टास्क विसरणार नाहीत. असे केल्याने तुम्ही तुमच्या कामांना आणि हॅबिट्सना एका सिक्वेन्सने आणि ऑर्डरने फॉलो करू शकाल. आणि प्लॅनिंग करणे तुमच्या कामांना पूर्ण करण्याचे चान्सेस वाढवितो, कारण प्लॅनिंग तुमच्या ब्रेनला ऑर्गनाइज आणि डिसिप्लिनमध्ये ठेवतो. आणि या लिस्टला तुम्ही मोबाईलमध्ये लिहून ठेवण्याऐवजी पेपरवर लिहून ठेवा, कारण मोबाईल तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकतो आणि पेपरवर टास्कच्या समोर कंप्लीटचा चेकमार्क लावल्याने सॅटिस्फिकेशन मिळते. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर आदल्या रात्री तुम्ही दुसऱ्या दिवसाची ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग करू शकता. 10, रिफ्लेक्शन. मला खात्री आहे की तुमच्यापैकी बरेचसे रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याबरोबर जी कोणती गोष्ट करत असतील ती म्हणजे मोबाईल वापरणे. मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि चांगले अचीव करू इच्छित असाल तर प्लीज प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला आपल्या आयुष्यावर रिफ्लेक्शन टाकण्याची हॅबिट करून घ्या. म्हणजे तुम्ही दररोज 10 मिनिटे शांत डोक्याने स्वतःबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल आणि आपल्या गोल्सबद्दल नक्की विचार करा आणि बघा की आता तुमची लाईफ तुमच्या गोल्सच्या तुलनेत कशी परफॉर्म करत आहे. आणि दररोज विचार करा की आजचा माझा दिवस कसा गेला पाहिजे आणि मी कशा प्रकारे आजचा दिवस चांगला बनवू शकतो. असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत राहा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्याविषयी क्लॅरिटी आणि सेल्फ अवेअरनेस वाढेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग.